हायकोर्टाचे निर्देश आहेत बॅनर संदर्भात. त्यांनी त्यांची एक पूर्ण नियमावली दिलेली आहे. हायटेन्शन पासून कितीतरी मीटरवरती लांब बॅनर असले पाहिजेत. त्या दोन बॅनर मधला अंतराच्या बाबतीत काही निर्देश दिलेले आहेत. रस्त्याच्या किती मीटरवरती ते बॅनर पाहिजे हे सर्व धाबे जे नियम आहेत ते सर्व अंबरनाथ शहरामध्ये धाब्यावरती बसवले आहेत का, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? साहजिकच तुम्ही बघत असाल का आज हाय टेन्शनच्या बाजूला मोठमोठे बॅनर लागले गेलेले आहेत. हाय टेन्शन जे लागू नयेत त्याला आज शासनाचे निर्देश असताना सुद्धा तुम्ही बघत असाल मोठ्या हाय टेन्शनच्या बाजूला बॅनर आहेत. त्याच्यानंतर त्याला काही सेफ्टी नाही आहेत. जे कामगार येतात त्यांना कुठलीही सेफ्टी नाही आहे. आणि दोन बॅनरच्या मध्ये किती अंतर पाहिजे हे सुद्धा हायकोर्टाचे निर्देश असताना सुद्धा लागून चिटकून बॅनर लावले गेलेले आहेत. तर हे काय नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी लावले गेलेले आहेत का? आमचे चीफ ऑफिसर उमाकांत गायकवाड साहेबांना पण मी विनंती करेल का साहेब तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला 6 महिन्यापासून तुमच्या संग भांडतोय. ह्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे जे प्रयत्न झालेले आज त्याच्यामध्ये एक जीव गेलाय कामगाराचा. तर असे जीव मला वाटतं अंबरनाथ शहराचे पण नागरिकांचे गेल्याशिवाय आपण हे अनधिकृत होर्डिंग्स काढणार नाही आहेत का? आपण बघत असाल का हायकोर्टाला सुद्धा अंबरनाथ नगरपालिकेने खोटं आश्वासन दिलेलं आहे, खोटी माहिती दिलेली की 100% अंबरनाथ नगरपालिकेमधले बॅनर काढले गेले. तर तसं नसून अंबरनाथ शहरामध्ये 44 ते 45 बॅनर अनधिकृत होर्डिंग्स आहेत. होर्डिंग्स मी सांगतो, तुम्ही आज हुतात्मा चौकचा जो कोपरा आहे स्वामीनगरला उतरताना तिथंही एक भला मोठा अनधिकृत होर्डिंग्स आहे. तर असे जे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात उच्चांक असतो का अंबरनाथ नगरपालिकेने जे लावलेले दिशादर्शक बोर्ड आहेत कल्याण बदलापूर रोडचे त्याच्यावर सुद्धा ॲडव्हर्टाईजचे बॅनर लागले गेलेले आहेत. तर हे त्वरित काढण्यात यावे आणि जर न काढल्यास त्याचा परिणाम हा प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना हा भोगावा लागेल. गेल्या अनेक दिवस अनधिकृत होल्डिंगचा मुद्दा गाजतोय. आम्ही प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की अनधिकृत होल्डिंग पाडा, काढून टाका, अन्यथा कोणाचा जीव जाईल. आणि काल एका निष्पाप युवकाचा जीव गेला आणि अनेक तरुणांचे बळी हे प्रशासन घेणार आहे. त्याची वाट प्रशासन बघतंय का? घाटकोपरला घडलेली मोठी दुर्घटना, ठाणे शहरामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं प्रशासनाला की अनधिकृत होल्डिंग काढून टाका आणि जे जुने होल्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. तरी देखील अंबरनाथचे मुख्याधिकारी या विषयाकडे गांभीर्याने बघत नसतील तर अंबरनाथमध्ये शिवसेनेला प्रशासनाच्या विरोधामध्ये एखादा भव्य असा मोर्चा काढून अंबरनाथकरांचे जीव वाचावेत म्हणून आम्हाला काही गोष्टी रस्त्यावर उतरून कराव्या लागतील. आणि जर त्यामध्ये काही झालं त्यापुढे तर पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असं मी सांगतो.